प्रतिबिंब जनमानसांचे। या लोकांनी, ज्या महापुरुषांनी हा भारत देश घडवण्यामध्ये, हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये, आणि आज आपले सगळे लोक जे आज आपण या ठिकाणी भगवी टोपी घालत असन, भगवा पंचा घालत असन, किंवा आपला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा जो आज भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी उभा राहिला, त्या लोकांच्या बलिदानामुळे आज या ठिकाणी आपण सर्वजण आहोत। अशा लोकांच्या विचारांना आपण जेव्हा पुढे घेऊन जातो, बलिदान मास पाळतो, उपास करतो, बरेच लोक काही चपला सोडतात, कुणी मोबाईल वापरायचं सोडतं, कुणी कुठंतरी कुटुंबामध्ये आज गादीवरती झोपत नाही, कुणी फरशीवर झोपतं, कुणी 40 दिवस काही काही गोड गोष्टीचा त्याग करतं, काय जे काय आपल्याला आवडत असेल त्या गोष्टीचा त्याग करतं। कशा करता? तर फक्त या मातीमध्ये ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, आणि आवर्जून सांगितलं पाहिजे की आपण हिंदू आहोत, या लोकांचा आपण बलिदान मास पाळतो। आणि त्या भूमीमध्ये कुठेतरी काही लोक येतात, पूर्वी लोक येत होते, पण आता ते महिला पाठवायला लागले, आणि महिला पाठवून महिलांच्या आड कुठेतरी लपून आता कुठेतरी आपल्याला पुरुष मंडळीला कुठेतरी टार्गेट करायचं काम हे आता व्हायला लागलेलं आहे। मग त्यांना वाटलं की कुठेतरी आता महिला पाठवली, आपले काही लोक त्यांच्या अंगावर जातील, त्या महिलेला कुठेतरी काहीतरी करतील, आणि मग त्याचं आपण कुठेतरी राज्यभर देशभर आपण कुठेतरी आमच्या महिलेला असं केलं, अरे लांबून कुठेतरी शूटिंग काढत असणार कुणीतरी, हे असं काही करत नाही। तुम्हाला सांगतो, आज वाघमारे साहेब आपण सांगितलं की अहिल्यानगर मध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली, छत्रपती संभाजीनगर मध्ये विटंबना झाली। ते काय करतात? आता आपल्याकडेही या बलिदान मास मध्ये आपल्याकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड पाडण्याची हिंमत केली। हे तुम्हाला सांगतो, हे ट्रायल घेत असतात दरवेळेला की असं केल्याने काय होतं, मग आपण जनतेचं रिएक्शन काय ते पाहू। ते असं सातत्याने ट्रायल घेत असतात की जेणेकरून की आपला समाज काय करतो, आणि जर नाही झालं, काही कुणी बोललं नाही, हळूहळू त्यांचा प्रयत्न असतो की आपल्याला मुंडके वर काढायचे। आणि मुंडके वर कसे काढायचे तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आता उल्लेख केला डॉक्टर साहेब, की कुठंतरी कोणतरी त्या टिपड्याचा उदय केला, त्याची महाराजांची कुठेतरी तुलना करायचा प्रयत्न केला, त्याला जे तुम्ही सांगता त्याचा पुराणा वापरत नका जाऊ। ते सुलतान बिलतान नाही, ते टिपड्या आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही। काय होतं, आपणच त्याचं नाव कुठेतरी पूर्ण घ्यायचं। कोण होता तो? त्यांनी आपल्या माय माऊलींची आबरू लुटलेली, त्याने अनेक शेकडो लोकांचं धर्मांतर केले, रेकॉर्डवरती पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आणि त्याला कुठेतरी आपण पूर्ण वापरायचं, त्याला कुठेतरी सुलतान म्हणायचं। कसला सुलतान? त्याला कामाला सुद्धा कोणी ठेवणार नाही। अशा लोकांना, जो बलात्कारी व्यक्ती असतो, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुलतान कुणी झाले नाही, फक्त राजे झाले, आणि ते दोनच झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, दुसरं कुणी झालं नाही। आता काय होतं, काही लोचक लोक हे त्याला सुलतान म्हणतात, त्याचं कुठं नाव देतात, आणि यांचा प्रयत्न चालू आहे की कुठेतरी महाराष्ट्रभर या ट्रायल मधून हळूहळू त्यांच्या पुतळ्यांची मागणी करायची। आता या टिपड्याचं नाव तुम्हाला सांगतो की पाकिस्तान मध्ये रस्त्याला नाव आहे, रस्त्याला। आता ज्या लोकांचं नाव पाकिस्तान मध्ये त्या रस्त्याला आहे, ते आपल्याकडे आपण दिलं पाहिजे का? कुठल्या चौकाला जिथं दिलं ना असेल, जरी आपण उशिरा जागृत झालो असेल, कुणी दिलं असेल, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, पण आज ज्या वेळेला आपल्याला वस्तुस्थिती कळाली, तर आपणच तुम्हाला सांगतो, गनिमे कावा करणे, रात्रीतून त्या पाट्या काढणे, फेकून देणे। काय करणार जे लोक? एखादा गुन्हा दाखल करतील, तुम्हाला घेऊन जातील, काय हे काय लगेच काय तुम्हाला फाशी देणार काय कुठे चौकात? अरे या लोकांनी 40 दिवस तुमच्याकरता रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती त्यांनी धर्माकरता दिली, आणि त्याच्याकरता जर आपण ते पाट्या काढून फेकू शकत नाही, तुम्हाला सांगतो आपण करायचं काय? अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।